माननीय सभापती महोदय, शिक्षण विभागावरती ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी लक्षवेधी आहे। या ठिकाणी जे शिक्षण मंत्री शिक्षण विभागानं निवेदन सादर केलेलं आहे ते निवेदनाच्या बाबतीत आपण जर वाचलं तर शिक्षण विभाग या बाबतीत गंभीर असं काही दिसत नाही। याचं कारण या ठिकाणी सन्माननीय सभापती महोदय, सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निर्णयानुसार इयत्ता 1 ते 8वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य असल्याचे घोषित केले असून हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू झालेला आहे। या निर्णयाचा परिणाम म्हणून राज्यातील 20 ते 25 वर्षापासून या शिक्षण विभागात सेवा देणारे शिक्षक जे आहेत त्यांच्या नोकरीवर थेट गदा येऊन राहिलेली आहे। सन्माननीय सभापती महोदय, या ठिकाणी आरटीए कायदा असो, एनसीटीईचे नियम असो, तसेच शिक्षणाच्या सेवा सुरक्षेच्या संबंधित अनेक तांत्रिक बाबींमध्ये तातडीने सुधारणा करणे आवश्यक झालेले आहेत। विद्यमान शिक्षकांकडून यापूर्वी अनेक वर्ष कोणत्याही टीईटी अटीशिवाय सेवा दिली गेलेली असून आता अचानक कठोर निर्णय लावणे हे अत्यंत अन्यायकारक या शिक्षणावर होणार आहे। सन्माननीय सभापती महोदय, विद्यमान शिक्षकांचे अनुभव, सेवा आणि समर्पण या गोष्टीची दखल घेऊन शासनाने त्वरित कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे। माझा शासनाला या लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न आहे शिक्षण राज्यमंत्री साहेबांना की राज्यातील वर्ग 1 ते 8च्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे प्रश्नच आहे हा सर अनिवार्य आहे। या न्यायालयाच्या निर्णयासंबंधी आता शासनाची भूमिका काय असणार आहे? माझा दुसरा प्रश्न असा आहे की 20-25 वर्ष निरंतर सेवा या विद्यादानाच्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या शिक्षकांचे भविष्य एका दिवसात अनिश्चित करणे योग्य आहे का? त्याचप्रमाणे ज्यांनी संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी दिलं, आज अचानक त्यांची सेवाच धोक्यात कशी येऊ शकते? माझा तिसरा प्रश्न असा आहे की देशातील इतर काही राज्य या ठिकाणी पुनर्विलोकन याचिका या निर्णयाच्या विरुद्ध दाखल करत आहे। ही बाब विधी व न्याय विभाग यांचे लक्षात आणून महाराष्ट्र शासन मान्य सर्वोच्च न्यायालयाला या निकालाबाबतीत पुनर्विचार करण्याची विनंती करणार का? तसेच आरटीई कलम 23 व एनसीटीई कलम 12A मध्ये बदल करण्यात केंद्र शासनास विनंती करणार का व त्यामध्ये बदल घडवून आणून या शिक्षकांना या ठिकाणी दिलासा देणार का? हा माझा प्रश्न आहे। धन्यवाद सर। मंत्री